मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघाताची मालिका सुरू असताना शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी दुपारी पावणे 1 वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबई लेनवर 3 वाहनांचा विचित्र असा अपघात झालाय. वॅगनर कार क्रमांक MH43BE 8562 ने समोरील कंटेनर क्रमांक MH46BM1535 यास जोरदार धडक दिल्याने हा अपघात झालाय. या अपघातात कारमधील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्याहून मुंबईकडे कंटेनर माल घेऊन जात असताना बोरघाटात आला असता पाठीमागून येणारी वॅगनर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनरला जोरदार धडक दिली, तर कंटेनरने समोरील वाहन क्रमांक NL01AB 7208 वाहनाला धडक देऊन 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला. अपघातात वॅगनर कार क्रमांक MH43BE 8562 मधील 4 इसमांपैकी 2 इसमांना लहान मोठ्या गंभीर स्वरूपाच्या जखम्या झाल्याने ते जागीच मृत झालेत, तर मृत इसमांचे शव देवदूत टीमच्या मदतीने बाहेर काढून ॲम्ब्युलन्सने खोपोली नगरपालिका हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे. तसेच गंभीर जखमी झालेल्या अमोल खरमारे राहणार नवी मुंबई व संजय नवले राहणार पुणे यांना पुढील उपचाराकरिता MGM हॉस्पिटल कामोटे येथे पाठवण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच IRB पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य रुग्णालयाचे ॲम्ब्युलन्स सेवा या सर्व यंत्रणांनी तातडीने मदत कार्य केले. घटनास्थळी महामार्ग वाहतूक पोलीस बोरघाट आणि खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, त्याचप्रमाणे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी देखील सहभाग घेतला. शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.